मी जेवणाचे कामं करते, तर आज मी माझ्या घरी बनवणार आहे वांग्याची भाजी. तर कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. अर्धा चमचा टाकायचा आहे हिंग. चांगले लालसर होईपर्यंत त्याच्यामध्ये नंतर टाकायचं आहे एक कांदा लांब लांब कापून. कांदा चांगला लालसर भाजू द्यायचा आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे लांब लांब कापून टमॅटो. टमॅटो पण चांगलं फ्राय करून घ्यायचा. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर मी एका ग्लासामध्ये कुटून घेतलं होतं. हा मसाला पण टाकायचा आहे. आणि टाकायचे आहे सुखे मसाले, धनिया पावडर, मिरची पावडर, हळद आणि मीठ. हा मसाला पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि एक बटाटा लांब लांब कापूनच मी बटाटा पण टाकलेला आहे. हा पण चांगला फ्राय करून घ्यायचा. आणि कोळंबी होती माझ्यापाशी थोडीशी, ती पण टाकलेली आहे. हा पण चांगला फ्राय करून घ्यायचा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. मला खूप सारा सपोर्ट करा. आणि लांब लांबच कापून मी वांगं घेतलेलं आहे. वांगं पण टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ज्या ग्लासामध्ये मी मसाला कुटला होता त्याच ग्लासाने मी अर्धा ग्लास पाणी पण टाकलेलं आहे. आणि चांगलं मस्त 5 मिनटं झाकून ठेवा. नंतर ढक्कन काढून त्याला परत एकदा हलवून घ्या. आणि बटाटा एकदा चेक करा की शिजला का नाही. तर बटाटा आपला चांगला शिजलेला आहे, पण तरी 5 मिनटं मी परत त्याला झाकून ठेवणार आहे लालसर होईपर्यंत. तर बघा भाजी किती छान लालसर झालेली आहे. एकदा परत हलवून तुम्ही चेक करा. आणि चपाती, डाळ, भात सांगते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला प्लीज खूप सारा सपोर्ट करा.